फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज चहा पिली, खूप दिवसांनी चहा केला. तसं मी दररोज चहा वगैरे घेत नाही, पण आज थोडं जास्त काम होतं तर म्हटलं फ्रेश होण्यासाठी चहा घेतला. मावशी आल्या, त्या मावशींनाही चहा बनवला होता. तर आर्यन उठला, त्यालाही चहा प्यायचा होता. मी तसं त्याला चहा देत नाही, पण तो आज ऐकतच नव्हता. त्याला मी थोडी थोडी आता शुगर चालू केली आहे. मग त्याला मोकळा कप दिला, पण त्याला कळून आलं की माझा मोकळा कप आहे आणि मावशीच्या कपामध्ये चहा आहे. तो मावशीला हट्ट करत होता की तो तुझा कप मला दे म्हणून. त्याला कसं तरी मनवलं. मग सगळं सकाळी घर व्यवस्थित आवरलं होतं. परत 5 वाजता आहे तेवढंच पसारा झाला. किती हावरा, ते आहे तेवढंच होतं. तसाच पसारा होतो. डीमार्टवरून सामान मागवलं होतं, ते सगळं या बरण्यांनी भरून घेतलं. या बरण्या मी डीमार्टमधून घेतल्यात. यात कसं सगळं म्हणजे कोणतं कडधान्य कोणत्या बरणीत आहे हे व्यवस्थित दिसून येतं. आज म्हटलं मी स्वयंपाक बनवावं, तर मावशीनं म्हटलं आज तुम्ही आर्यनला सांगा मी स्वयंपाक बनवते. आज मी व्हेज पुलाव बनवायला घेतला होता. सगळे व्हेजिटेबल्स वगैरे टाकून घेतले, मीठ वगैरे टाकून छान असं व्यवस्थित परतून घेतलं. मध्येच कॅमेरा चालू करायचं मी विसरून जात होते की काय टाकते. तर मी थोडं जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट थोडं टाकून घेतलं आणि पुदिनाचा राईस पुदिना टाकल्यावरती राईसला खूप छान म्हणजे पुलावला टेस्ट येते. तर ही जी ग्रीन पेस्ट आहे त्याच्यामध्ये मी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि दही ग्राइंड करून घेतलं होतं आणि ती पेस्ट बनवली होती, जी मी ती आत्ता ग्रीन पेस्ट ॲड केली आहे. तुम्ही असा राईस करून पहा, खूप छान लागतो टेस्टला. आणि मी व्हाईट राईस वापरून घेतला होता, तोही मी त्याच्यात ॲड केला आणि टेस्ट खूप छान झाली. हा आता आपला पुलाव रेडी आहे. आणि आज मंचुरियनचाही बेत केला. त्यासाठी मी कोबी पूर्ण बारीक चिरून घेतला होता आणि गाजर, त्याच्यामध्ये गाजर आणि शिमला मिर्च, अद्रक, लसूण आणि कॉर्नफ्लॉवर, मैदा, मीठ ॲड केलं होतं आणि असे गोल बॉल करून मी तेलामध्ये तळून घेतले सगळे. आज आर्याला मंचुरियन खायचं होतं बाहेरचं, म्हटलं बाहेरून मागवण्यापेक्षा मी घरीच बनवते. तर आजकाल बाहेरचं खाऊच नाही वाटत आहे. मग मंचुरियनच्या मला ड्राय मंचुरियन करायचं होतं, मग मंचुरियनची मी तयारी केली. हे मंचुरियनसाठी ना मी कांद्याची पातचा जो छोटा कांदा असतो ना तोच वापरते. मी मोठा आपला जो घरात तो कांदा नाही वापरत. तर हा कांदा पूर्ण मी लाल होसर भाजला आणि त्याच्यात गाजर आणि शिमला मिर्च बारीक केलं तर ते टाकून थोडंसं फ्राय करून घेतलं.